कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रेल्वे भरती मंडळाने हजारो पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे। या महिन्यापासून तुम्ही एटीएम मधून पीएफचे पैसे काढू शकाल। खोट्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे। अमेरिकेने 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध लादलेत। केंद्र सरकारने संरक्षण दलांच्या नेतृत्वात महत्त्वाचे बदल केलेत। नियमांच्या आखाड्यात विनेश फोगाट चितपट झाली आहे। सलमान खान कोणत्या अभिनेत्याच्या चित्रपटाचं प्रमोशन करतोय, या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 10 मे वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे रेल्वेमधील नोकरीची। देशातील सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी रोजगार देणारी संस्था असलेल्या रेल्वेमधील नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे। रेल्वे भरती मंडळ देशभरातील 17 रेल्वे झोनमध्ये एकूण 11,127 पदांसाठी भरती करत आहे। रेल्वे मंत्रालयाने या भव्य भरतीला आधीच मंजुरी दिली आहे। ऑनलाईन अर्ज 15 मे 2026 रोजी सुरू होतील। अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 14 जून 2026 रोजी रात्री 11:59 आहे। सर्वाधिक पदं ईस्ट कोस्ट रेल्वे, साऊथ ईस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे मध्ये आहेत। उमेदवार त्यांच्या झोननुसार अर्ज करू शकतात। सहाय्यक लोको पायलट पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही किमान 10वी उत्तीर्ण असणं आणि ITI प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। अभियांत्रिकीमधील डिप्लोमा किंवा पदवी असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात। अर्जदाराचं वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावं। शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत उपलब्ध आहे। ही भरती अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि सिकंदराबाद यांसारख्या इतर मंडळांसह देशभरातील विविध रेल्वे झोन आणि RRBंसाठी आयोजित केली जाईल। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच आपल्या लाखो खातेधारकांसाठी एक मोठी सुविधा सुरू करणार आहे। ATM आणि UPI द्वारे PF निधी काढण्याची सुविधा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे। यामुळे अंदाजे 78 दशलक्ष सदस्यांना जास्त कागदपत्रांशिवाय त्यांचा निधी त्वरित मिळवता येईल। हे नवीन वैशिष्ट्य EPFO 3.0 प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश संपूर्ण PF प्रक्रिया सुलभ, जलद आणि पूर्णपणे डिजिटल करणं आहे। ही प्रणाली 2026च्या मध्यापर्यंत पूर्णपणे लागू केली जाईल अशी अपेक्षा आहे। यानंतर PF दावे, खाते हस्तांतरण आणि पैसे काढणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं होईल। EPFO 3.0 अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे दावे स्वयंचलितपणे निकाली काढले जातील। यामुळे दावा प्रक्रियेचा कालावधी 10 ते 20 दिवसांवरून केवळ 2 ते 5 दिवसांपर्यंत कमी होऊ शकतो। आधार सत्यापित खात्यांसाठी पासबुक अपलोड करण्याची किंवा फोटो तपासण्याची आवश्यकता राहणार नाही। संपूर्ण प्रक्रिया कागद विरहित असेल। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सोशल मीडिया कायद्याची। एखाद्याची प्रतिमा मलिन करणं, निराधार आरोप करणं आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणं हे सर्वसामान्य झालंय। या गंभीर समस्येवर उपाययोजना म्हणून महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने एक मोठं पाऊल उचललंय। कोणताही ठोस पुरावा नसताना सोशल मीडियावर बदनामी पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार आता एक नवीन कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे। कायद्यात बदल किंवा नवीन कायदेशीर तरतुदींची शक्यता तपासण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। एका सरकारी आदेशानुसार सोशल मीडियाद्वारे होणारी बदनामी, खोट्या पोस्ट आणि निराधार आरोपांशी संबंधित कायदेशीर तरतुदींचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे। तसंच विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा किंवा नवीन कलमांची आवश्यकता आहे का याचीही तपासणी केली जाईल।
पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेच्या निर्बंधांची. अमेरिकेने इराणच्या शस्त्रास्त्र आणि ड्रोन कार्यक्रमासंदर्भात एक मोठं पाऊल उचललंय. अमेरिकेच्या ट्रेजरी विभागाने चीन आणि हाँगकाँगमधील कंपन्यांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर नवीन निर्बंध लादलेत. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार या कंपन्या इराणला ड्रोन, क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात वापरले जाणारे साहित्य आणि तंत्रज्ञान पुरवत होत्या. ही कारवाई अशा वेळी झाली आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 14 आणि 15 मे रोजी चीन दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. पॉडकास्टची 5वी बातमी आहे संरक्षण दलांच्या नेतृत्वाची. केंद्र सरकारने संरक्षण दलांच्या नेतृत्वात महत्त्वाचे बदल करत लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे नवे सरसेनाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. CDS पदाबरोबरच ते लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही कार्यभार सांभाळतील. उप ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी, तर नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांचा कार्यकाळ 31 मे रोजी संपतोय. लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमणी हे सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे अडचणीत सापडलेली कुस्तीपटू विनेश फोगाट पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करतेय. परंतु भारतीय कुस्ती महासंघाने तिची कायद्याच्या चौकटीत बसवून कोंडी केली आहे. 26 जून 2026 पर्यंत विनेशला देशांतर्गत कोणत्याही स्पर्धात सहभागी होण्यास अपात्र ठरवण्यात आलंय. या अपात्रतेचा परिणाम असा होणार की 2024 मधील पॅरिस ऑलिम्पिक नंतर कुस्तीला रामराम करणाऱ्या विनेशला पुनरागमनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सलमान खानची. बॉबी देओलच्या आगामी बंदर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. तो लोकांना आवडतोय. हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत असून 5 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता सलमान खान आपल्या मित्राच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पुढे आलाय. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बंदरचा टीझर शेअर केलाय. लोकांना चित्रपट पाहण्यासाठी जाण्याचं विशेष आवाहनही केलंय. त्याने चित्रपटाच्या शीर्षकाचं वर्णनही एका अनोख्या पद्धतीने केलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.